गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हापासून जन्म घेतो आणि ज्या दिवसापासून त्याचा जन्म होतो आणि जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत भरपूर अशा अवगुण आणि दुसऱ्या काही गोष्टी करत असतो, म्हणजे पाप आणि पुण्याचा ठेवा त्याचा असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण सुद्धा ऐकलेलं असेल की मनुष्याचा जेव्हा मृत्यू होतो ना तेव्हा मनुष्याच्या सोबत काहीच जात नाही, पण समर्थांनी सांगितलेल्या आहेत या 5 गोष्टी आहेत ना त्या नक्कीच मृत्यूनंतर सुद्धा जातात। आणि त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत ना त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आपल्या सनातन धर्मामध्ये अशी श्रद्धासुद्धा आहे ना की जेव्हा शरीराचं निधन होतं तेव्हा आत्मा याच जगात दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो, मात्र आपण आयुष्यामध्ये संचित केलेलं धन असू द्या किंवा माया असू द्या या जगात राहत असतात। आपल्या रिकाम्या हातानं या जगामध्ये येतो आणि रिकाम्या हातानं जातो, पण आपल्या सनातन धर्मामध्ये असं सुद्धा मानलं गेलेलं जातं की मृत्यूनंतर काही गोष्टी आहेत ना अशा असतात ज्या आपल्या सोबत सुद्धा जातात। या गोष्टी फक्त आपल्या पुढच्या जन्मातच राहतात असं नाही, तर त्या आपल्या पूर्वजन्माचे संकेत सुद्धा देतात। भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना अशा 5 गोष्टींबद्दल बघा सांगितलंच आहे ना ज्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या सोबत जातात। एकदा गरुडजी खूपच अस्वस्थ बसलेले होते, जसं की त्यांना कोणती तरी चिंता सतावत आहे आणि त्यांचे श्रीकृष्णांबरोबर संवादामध्ये पूर्णपणे लक्षसुद्धा नव्हतं। भगवान श्रीकृष्णांच्या हे लवकरच लक्षात सुद्धा आलं, पण गरुडजींचं लक्ष त्यांच्याकडे अजिबात नव्हतं। भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना कारण विचारलं तेव्हा गरुडजी बघा म्हणाले, मृत्यूनंतर मनुष्य काय घेऊन जातो बरं? गरुडजी भगवान विष्णूंचे परमभक्त आणि वाहनच आहेत ना, आणि आपल्या प्रभू सेवेमध्ये सदैव तत्पर, प्रसंगी प्राणार्पण करणारे म्हणजे परमभक्तच ना। म्हणून गरुडजी त्यांच्या मनामध्ये जीवन आणि मृत्यूच्या गोड रहस्यांबद्दल अनेक प्रश्न उमटत होते, तेव्हा अस्वस्थ होते आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकसुद्धा होते। म्हणून गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम केला आणि पूर्ण विनम्रतेने म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलेलो आहे। हा प्रश्न आहे ना माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत आहे आणि त्यामुळं मला खूप चिंता वाटते आणि हे मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा एखाद्या जीवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत काय होतं बरं? त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्यासोबत कोणकोणत्या गोष्टी जातात? कृपया मला या गोड रहस्याबद्दल सविस्तर सांगा। तेव्हा गरुडजींची ही उत्सुकता पाहून भगवान श्रीकृष्ण बघा हसले आणि त्यांनी पाहिलं की गरुडजींची ही जिज्ञासा आहे ना ही सामान्य नाही, तर ते जीवन आणि मृत्यूंच्या गहन आध्यात्मिक रहस्याशी संबंधित आहे। त्यांना माहीत होतं की याचं उत्तर खूप व्यापक आहे आणि ते फक्त तेच देऊ शकतात ज्यांना जीवनाच्या भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, हे गरुड,
तू खूप महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारलेला आहे. मृत्यू हे जीवनाचं मूळ आहे ना, आणि प्रत्येक जीवाला याचा सामनासुद्धा करावा लागतो. पण हे लक्षात ठेवा की मृत्यू फक्त शरीराचा होतो, आत्मा हा अमर असतो. बघा, या आत्मक आता जन्म घेत नाही किंवा मरतसुद्धा नाही. तो फक्त एकच शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. मात्र या प्रक्रियेमध्ये काही विशिष्ट अशा गोष्टी आहेत ज्या आत्म्यासोबत जातात, आणि मी आज तुला त्याच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या मृत्यूनंतरसुद्धा आपल्या सोबत राहतात. आणि गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांचं हे बोलणं पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाले, हे प्रभू, मी खूप उत्सुक आहे हे जाणून घेण्यासाठी की त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत बरं. कृपया मला याचं सखोल ज्ञान द्या, जेणेकरून मी या गोड रहस्य आकलन करू शकेल. आता तुमच्यासुद्धा मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की आम्ही आजपर्यंत हेचं ऐकलेलं होतं की मृत्यूनंतर मनुष्य काहीच घेऊन जात नाही, मग तुम्ही हे काय सांगता बरं. पण हेच रहस्य आहे ना. म्हणून श्रीकृष्णांनी गांभीर्यानं उत्तर दिलं, हे गरुडजी, सगळ्यात आधी कामनेबद्दल बोलूया. आता ही कामना नाही, ती शक्तीच आहे ना, जी आत्म्याला नवीन शरीराकडे ओढून नेत असते. म्हणजेच कामना माणसाला नवीन शरीर हे धारण करण्यासाठी प्रेरित करते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो ना, तेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा, त्याच्या सगळ्या लालसा त्याच्या बरोबर जातात. म्हणजेच गरुडजींनी श्रीकृष्णांच्या बोलण्याचा अधिक सविस्तर विचार करा, म्हणजे ती विचार करण्याची इच्छा व्यक्त केली. हे प्रभू, आपण कामनेबद्दल आणखी काही सांगाल का. बघा, कसं ही कामना आहे ना, ही नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते. श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या जिज्ञासेला समजून बघा उत्तर दिलं, हे गरुडजी, ही कामना ही अशी वस्तू आहे ना, जी माणसाच्या खोलवर रुजलेली असते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो ना, तेव्हा त्याचं शरीर नष्ट होतं, पण त्याच्या कामना यांच्या इच्छा त्याला पुन्हा या जीवनामध्ये येण्यासाठी भागच पाडतात ना. आणि म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी मृत्यूच्या वेळी सर्व इच्छा त्याग करणं आवश्यक आहे. जे लोक असतात ना, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या इच्छांचा त्याग करतात ना, त्यांना वैकुंठ लोकांची प्राप्ती होते, जिथे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पण जे लोक आपल्या इच्छांचा त्याग करू शकत नाही, पुन्हा पुन्हा जन्म घेतात. गरुडजींनी श्रीकृष्णांच्या या गोष्टीवर विचार केला आणि विचारलं, हे प्रभू, याचा अर्थ असा आहे की इच्छा आपल्याला पुनर्जन्माच्या चक्रामध्ये बांधून ठेवतात का. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या गोष्टीला मान्यता दिली आणि म्हणाले, नक्कीच बरोबर आहे. गरुड इच्छा आहे ना, या माणसाला या संसाराच्या चक्रव्यूहात बांधून ठेवतात. जोपर्यंत माणूस आपल्या कामापासून मुक्त होत नाही, तोपर्यंत त्याला या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि आज या कारणामुळं धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या इच्छांचा त्याग करणं हाच मोक्षाचा मार्ग आहे. गरुडजींना समजलं की कामना ही एक अतिशय महत्त्वाची गहन गोष्ट आहे. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता आपण मला दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगा की जी मृत्यूनंतर आत्म्यासोबत सुद्धा जाते. भगवान श्रीकृष्णांनी हसून म्हणाले, हे गरुडजी, ही दुसरी गोष्ट म्हणजे वासना नाही, ही देखील कामनेचाच एक प्रकार आहे. पण ही भौतिक आणि सांसारिक सुखांच्या इच्छेशी संबंधित असते. म्हणजे वासना ही अशी वस्तू आहे ना, ज्यांचा शेवट करणं खूप कठीण आहे. म्हणजे मृत्यूच्या जवळ
ज्या जवळजवळ पोचलेली वासना ही ती शक्ती आहे जी माणसाला भौतिक सुख आणि आनंदाकडे आकर्षित करते. ही संसारातील सुखाची इच्छा आहे जी माणसाला बांधून ठेवत असते. गरुडजींनी पुन्हा विचारलं, हे प्रभू, असं शक्य आहे का? वासनांपासून मुक्त होण्यासाठी मन, बुद्धी आणि आत्म्याला संपूर्ण शुद्धीकरण आवश्यक आहे. फक्त ध्यान, तपस्या आणि देवाची भक्ती याद्वारेच माणूस आहे ना वासनांपासून मुक्त होऊ शकतो. आणि याच कारणामुळं अनेक साधू ऋषी आपले जीवन तपस्या आहेत ना या साधनेमध्ये व्यतीत करतात, जेणेकरून ते वासनांपासून मुक्त होऊ शकतील. म्हणजेच आपल्याला समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये तुमचं मन जर स्थिर नसेल, तुम्ही जर उपासनेला जेव्हा बसता, जेव्हा ध्यानाला बसता, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करताना, जेव्हा तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील, तर तुम्ही समजून जा की आपल्याला भक्तीची गरज आहे, आपल्याला मौनाची गरज आहे. म्हणजेच जेव्हा हे मन हळूहळू तपस्या करत जाईल ना, तुमच्या मनामध्ये परमेश्वराचं चिंतन होत जाईल, तेव्हा हे वासना आहे ना ती आपोआप आपल्या जीवनामधून कमी होत जाईल. पण आपण मात्र कंटाळा करतो ना, आपण भगवंताचं नामस्मरण कधी करत नाही, आपण भगवंताची पूजा अर्चा कधी करत नाही, कधी सेवासुद्धा करत नाही. आणि मग आपल्या जीवनामध्ये जेव्हा भलं मोठं दुःख येतं ना, तेव्हा आपण परत भगवंताला दोष देत राहतो. पण म्हणून ही गरुडजींची ही कथा आहे ना, गरुडजींनी कशा प्रकारे भगवंताला हे प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं आहेत ना या मानव कल्याणासाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणून या साधनेमध्ये व्यतीत व्हायला हवं, भगवंताच्या चिंतनामध्ये व्यतीत व्हायला हवं, म्हणजे जेणेकरून ते वासनांपासून मुक्त होऊ शकतील. गरुडजींनी पुढे गहन विचार करून विचारलं, हे प्रभू, वासनासुद्धा पुढच्या जन्मामध्ये सोबत जाते का? भगवान श्रीकृष्णांनी डोकं हलवून सांगितलं, नक्कीच जाते. हे गरुड, ही वासना देखील आत्म्यासोबत पुढच्या जन्मामध्ये जाते. जशा कामना माणसाला नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतात, तशाच्या वासना आहेत ना त्याला भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी प्रेरित करत असतात. म्हणूनच जेव्हा माणसाची वासना अपुरी राहते, तेव्हा तो तिला पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि याच कारणामुळं आपल्याला आपल्या आयुष्यात या वासनांपासून दूर राहण्याचं शिक्षण दिलं जातं. म्हणजेच हे शिक्षण म्हणजे कोणतं बरं? हे शिक्षण म्हणजे मनाचे श्लोक, हे शिक्षण म्हणजे दासबोध, हे शिक्षण म्हणजे ज्ञानेश्वरी, हे शिक्षण म्हणजे तुकाराम गाथा, हे शिक्षण म्हणजे महाभारत, रामायण हे ग्रंथ का वाचावे बरं? भगवंताचं चिंतन का करावं बरं? या सर्व गोष्टींपासून हे मन वेगळं राहावं. म्हणून हे चिंतन आहे ना मनुष्याच्या जीवनासाठी उपयुक्त आहे. म्हणून गरुडजींनी आता तिसऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता आपण मला तिसऱ्या गोष्टीबद्दल सांगा, जी आज्ञा म्हणजे काय, जी आज्ञासोबत जाते. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुडजी, ही तिसरी गोष्ट म्हणजे कर्म. म्हणजे कर्म माणसाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. माणूस आपल्या जीवनात जे काही कर्म करतो ना ते त्याच्यासोबत जातात. मग ते चांगले कर्म असू द्या किंवा वाईट कर्म असू द्या, माणसाच्या सोबत मृत्यूनंतर नक्कीच जात राहतात. म्हणजेच कर्मच माणसाच्या पुढच्या जन्माची दिशा ठरवत असतात. जर माणसानं आपल्या आयुष्यात पूर्ण पुण्यकर्म केले असतील तर त्याला पुढच्या जन्मामध्ये सुख आणि शांती मिळते. पण त्याउलट जर त्याने पापकर्म केले असतील तर त्याला नरकाचा सामना करावा लागतो. गरुडजींनी विचारलं, हे प्रभू, कर्माची गती इतकी शक्तिशाली आहे का?
म्हणजे जीवनामध्ये जे कर्म करतो त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो का? याचं कारणामुळं आपल्याला नेहमी चांगले कर्म करायला हवे, जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल असेल. ही कर्माची गती अशी असते की ती 7 जन्मापर्यंत आपला पाठपुरावा सोडत नाही. चांगले कर्म कुठेही उभे राहतात, आपल्या संकट काळात आपली साथ देतात. म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी संकट जरी आली तरी वाईट कर्म करू नका, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू नका. कारण का? कारण हे वाईट कर्म आहेत ना, मनुष्याची कधीच साथ सोडत नाही. जन्मोजन्मी ते आपल्या पाठीमागे फिरत राहतात. म्हणून कर्म चांगले असले ना की देवही आपली मदत करतो, आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही, म्हणून आपल्या पाठीशी उभा राहतो. म्हणून मनुष्यानं चांगले कर्म करावे, ते आपल्याबरोबर येतात ना. म्हणून गरुडजींनी गांभीर्यानं या श्रीकृष्णांच्या गोष्टी ऐकल्या आणि 4थ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची पुन्हा इच्छा व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, प्रभू आता आपण मला 4थ्या गोष्टीबद्दल सांगावं. आत्म्यासोबत जाते अशी कोणती 4थी गोष्ट आहे की ती आत्म्यासोबत जाते बरं? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुडजी, ही 4थी गोष्ट म्हणजे कर्ज. बघा, आपण या जीवनामध्ये पाहिलं असेल, या कलियुगामध्ये असे अनेक लोक आहेत. बघा, एका माणसाकडून कर्ज घेतात पण ते कर्ज कधीच फेडत नाही. पण जो कर्ज न फेडता मरण पावतो ना, म्हणजे हा कर्ज आहे ना, तो एक बोजाच आहे ना, जो माणसासोबत मृत्यूनंतर सुद्धा राहतो. जर कोणी कर्ज घेतलं असेल आणि ते फेडलं नसेल ना, तर ते कर्ज त्याच्या पुढच्या जन्मामध्ये सुद्धा सोबत जातं. गरुडजींना थोडं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे प्रभू, कर्जसुद्धा खरंच ते मृत्यूनंतर सुद्धा आत्म्यासोबत राहतं का? भगवान श्रीकृष्णांनी मान हलवत उत्तर दिलं, नक्कीच गरुडजी, एक कर्ज ही अशी गोष्ट आहे ना, जी माणसाच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचा पुरावा सोडत नाही. मनुष्य कुणाकडून कर्ज घेतो तेव्हा हा केवळ भौतिक वस्तू किंवा धनाचा व्यवहार राहत नाही. हे एक बंधन बनतं, जे आत्म्याला बांधून ठेवत असतं. जर माणूस मरण्यापूर्वी त्याच्या कर्जाचं भरणं करू शकला नाही तर तो बोजा पुढच्या जन्मामध्ये त्याच्या सोबत जातो. आणि हे कर्ज आहे ना, ते केवळ आर्थिक नसतं, तर ते भावनिक, मानसिक आणि अगदी आध्यात्मिक सुद्धा असू शकतं. गरुडजींनी गंभीरतेनं ऐकलं आणि म्हणाले, हे प्रभू, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं आहे की कर्जाचा परिणाम इतका खोलवर असू शकतो का? याचा अर्थ असा आहे की आपण केवळ आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करायला हवे किंवा कुणाकडून घेतलेलं कर्ज ते वेळेत फेडायला हवं. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मामध्ये परत कर्जाचा डोंगर उचलावा लागतो. श्रीकृष्ण गरुडजींना म्हणतात, मनुष्याने कोणाचे उपकार ठेवू नयेत. माता पित्याशिवाय व गुरुशिवाय कोणाचेही उपकार मनुष्याच्या या कर्ज म्हणून पाहिले जातात. म्हणून आपल्या मातापित्यांनी आपल्याला हे जग दाखवलं आहे ना, त्यांचे अनन्य उपकार आपल्यावर असतात. या उपकारांची जाणीव ठेवून त्यांच्या वृद्ध अवस्थेमध्ये देखील त्यांची खूप काळजी घ्यावी. पण मनुष्य असं करतो का? कधीच करत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, जो मुलगा आई वडिलांना आनंदामध्ये, सुख समाधानामध्ये ठेवत नसेल ना, त्याने कितीही भक्ती मार्ग करा, कितीही परमेश्वराचं चिंतन करा, त्याला परमेश्वर कधीच प्रसन्नसुद्धा होणार नाही आणि कधीच परमेश्वराची छाया त्याच्यावर कधीच होणार नाही. म्हणून आपल्या आईवडिलांचा सांभाळ करा, त्यांना आनंदित ठेवा, हीच ईश्वर सेवा आहे. म्हणून मातापित्याचे आशीर्वाद आहेत ना, हे मुलांसाठी खूप चांगले असतात, ते फळदायी ठरतात ना. पण जर
आपण आपल्या मातापित्यांना दुःख दिलं तर ते मातापित्यांचे आशीर्वाद आहेत ते तुमच्यासाठी नरक यातना बनतील. म्हणून आपल्या आईवडिलांना दुःख देताना विचार करून द्या. म्हणून आपण पाहत होतो मनुष्यानं कर्ज फेडलं पाहिजे. म्हणजे मनुष्याने जर कर्ज घेतलं तर ते फेडायला हवं. म्हणजे कर्ज नाही जर फेडलं ना तर ज्याच्याकडून कर्ज घेतलं त्या व्यक्तीचा तळतळाटसुद्धा लागतो. पण तो कर्जाचा बोजा देखील आपल्या पुढील जन्मामध्ये आपल्याबरोबर येत असतो. म्हणून हे घेतलेलं कर्ज आहे ना ते प्रत्येक मनुष्यानं फेडायला हवं. भगवान श्रीकृष्ण गरुडजींपुढे म्हणतात, गरुडजी हे कर्जाचं ओझं आहे ना ते खूप जड असतं. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढील जन्मामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. म्हणूनच आपल्या धर्मात सुद्धा म्हटलं आहे ना की कोणाकडून घेतलेलं कर्ज मरण्यापूर्वी नक्कीच फेडलं पाहिजे. म्हणजे गरुडजींनी संपूर्ण गोष्टी काळजीपूर्वक समजून घेतल्या आणि मग 5व्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची गरुडजींची उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता आपण मला 5व्या आणि शेवटच्या गोष्टीबद्दल सांगा. आता मी तुम्हाला 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगतो, जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. आणि आत्म्यासोबत जाणारी ही 5वी गोष्ट म्हणजे ईश्वराची भक्ती. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही गोष्ट आहे ना, ही 5वी गोष्ट आहे. ती निरंतर मनुष्याच्या सोबत असले ना तर तुम्हाला कळे काळाचं भय नाही. ही 5वी गोष्ट म्हणजे ईश्वराची भक्ती. ही सर्वात पवित्र आणि शाश्वत वस्तू आहे, जी मृत्यूनंतर सुद्धा आत्म्यासोबत राहते. ही केवळ आत्म्यासाठी मार्गदर्शनच करत नाही तर मोक्षप्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग, उच्च मार्ग आहे. म्हणून गरुडजींनी भगवंताकडे श्रद्धेने पाहत विचारलं, हे प्रभू, कृपया मला भक्तीबद्दल अधिक विस्ताराने सांगा. ही भक्ती आत्म्यासोबत कशी राहते आणि तिचा पुनर्जन्मावर काय परिणाम होतो. भगवान श्रीकृष्ण गंभीरतेनं गरुडजींकडे पाहत म्हणाले, हे गरुडजी, भक्ती म्हणजे प्रेम जे मनुष्य आपल्या ईश्वराला अर्पण करतो. हे प्रेम केवळ या जन्मातच त्याचं रक्षण करत नाही तर मृत्यूनंतर सुद्धा आत्म्याला मार्गदर्शन करतं. गरुडजींनी उत्सुकतेनं विचारलं, हे प्रभू, ही भक्ती कोणत्याही अवस्थेमध्ये मोक्ष देऊ शकते का? बघा, श्रीकृष्णांनी गरुडजींना समजावत म्हटलं, हे गरुडजी, जेव्हा मनुष्य सच्चा हृदयानं ईश्वराला शरण जातो आणि आपल्या सर्व कर्माचं फळ ईश्वराला अर्पण करतो ना तेव्हा ती भक्ती त्याला संसाराच्या बंधनापासून मुक्त करते. आणि ही भक्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट घडतं ना ते ईश्वराची इच्छा मानून ही स्वीकारण्याची ताकद देते. जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताच्या प्रती केवळ समर्पण भाव ठेवतो तेव्हा त्याचं कर्मही त्याला बांधत नाही, कारण तो प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करतो ना. म्हणून गरुडजींनी गहन विचारात मग्न होऊन विचारलं, हे प्रभू, भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती शक्य नाही का? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुडजी, भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती करणं अत्यंत कठीण आहे. ही भक्ती आहे ना, या आज्ञाला भगवंताशी जोडणारा पूल आहे. जेव्हा आत्मा भक्तीच्या माध्यमातून ईश्वराशी जोडला जातो तेव्हा तो संसारातील सर्व दुःख आणि बंधनापासून मुक्त होतो. गरुडजींनी पुढे विचारलं, हे प्रभू, ही भक्ती केवळ एका जन्मापुरतीच मर्यादित असते का, की ती पुढच्या जन्मात सुद्धा सोबत येत असते? भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट करून सांगितलं, ही भक्ती आहे ना, ही अमर शक्ती आहे, जी एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंत आत्म्यासोबत राहते. जर एखादा व्यक्ती या जन्मामध्ये भगवंताची भक्ती करतो तर ती भक्ती त्याच्या पुढच्या जन्मात सुद्धा
त्याचं मार्गदर्शन करत असते. आणि म्हणूनच अनेक संत आणि भक्त आपल्या जन्माची भक्ती आठवण पुढच्या जन्मातही भगवंताची आराधना करत असतात. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जेव्हा मनुष्य भगवंताची भक्ती करतो तेव्हा ती केवळ जन्मातच नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा त्याच्यासोबतच राहत असते. ही भक्ती आहे ना, ही अनमोल संपत्ती आहे जी आत्म्यासोबत संसार आणि वेळेच्या प्रत्येक बंधनाला पार करते. ही भक्तीच आत्म्याला सर्वश्रेष्ठ करते. गरुडजींनी भगवंतांना विचारलं, हे प्रभू, ही भक्ती सशक्त बनवण्यासाठी काही विशेष पद्धत आहे का? श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे गरुडजी, भक्ती तर कोणतीही पद्धत नाही, समर्पणावर आधारित असते आणि श्रद्धेची आवश्यकताच असते ना. जेव्हा एखादा मनुष्य निस्वार्थ भावनेने भगवंतावर प्रेम आणि विश्वास ठेवतो तेव्हा तो त्याच्या भक्तीला अधिक सशक्त बनवतो. भक्तीचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे भगवंतावर असलेले प्रेम आणि निष्ठा. गरुडजींनी अत्यंत श्रद्धेने विचारलं, प्रभू, आपण या महान सत्याची जाणीव करून दिली जे मृत्यूनंतर सुद्धा आत्म्यासोबत राहते आणि तिला मोक्षप्राप्तीपर्यंत पोचवते. गरुडजींनी गहन समाधानानं म्हटलं, हे प्रभू, आपण माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन मला अमर्याद ज्ञान दिलं आहे. आता मला समजलं आहे की मृत्यूनंतर आत्म्याच्या सोबत काही गोष्टी राहतात ज्या आपलं पुढचं जीवन प्रभावित करतात. त्या म्हणजे कामना, वासना, भक्ती, कर्ज आणि पुण्यकर्म. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, गरुडजी, हा संसार आहे ना, तो कर्म आणि फळाच्या नियमाने चालतो. जसं मनुष्य जे कर्म करतो ना तेच त्याचं भविष्य ठरतं. म्हणूनच हे अत्यावश्यक आहे की आपण आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करू. आपण इच्छांना आणि वासनांना नियंत्रित करू, कर्जमुक्त राहू आणि पुण्यकर्मांना महत्त्व देऊ. गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे प्रभू, आपल्या ज्ञान आणि आशीर्वादासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. मी या गोष्टी आहेत ना माझ्या जीवनामध्ये जपून ठेवील आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांचा मी प्रचार करेल. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, हे गरुडजी, हा ज्ञानाचा प्रसार आहे ना, तुम्ही जगभर करा. जो कोणी या सत्याला समजून घेईल तो आपल्या जीवनामध्ये सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालेल. गरुडजींनी पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांच्या चरणवंदना केली आणि आकाशामध्ये उडून गेले. त्यांच्या मनात शांतता आणि समाधानाचा अनुभव होता. त्यांनी ठरवलं होतं की ते अमूल्य ज्ञान घेऊन जगाच्या पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये पोचवतील, जेणेकरून सर्व जीव आपले जीवन आणि मृत्यूचे सत्य समजू शकतील. समर्थांनी सांगितलेलं आहे. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? आपण प्रथम पाहिली कामना, दुसऱ्यांदा पाहिली वासना, तिसऱ्यांदा पाहिली भक्ती, चौथ्यांदा पाहिलं कर्ज, पाचव्यांदा पाहिले पुण्यकर्म. म्हणजेच जर आपल्या जीवनामध्ये जर मृत्यूनंतर ज्या कोणत्या गोष्टी आपल्या सोबत येत असतील तर या 5 गोष्टी आहेत. म्हणून या 5 गोष्टीपासून जर आपण विजय जर कोणावर मिळवायचा असेल ना तर तो भक्ती मार्गामध्ये मिळवायला हवा. जर या सर्व गोष्टी सोडून जर आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्ग जर असेल तर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. पण जर तुमच्या जीवनामध्ये कामना असेल, वासना असेल, कर्ज असेल तर तुमच्या जीवनामध्ये पुण्यकर्म घडेल का? कधीच घडणार नाही. म्हणून समर्थ विचारांची ही शिदोरी आहे ना, मनुष्याने जीवनामध्ये भक्ती मार्ग अवलंबा. तुमच्या जीवनामध्ये किती सुख दुःख जरी असतील ना
फक्त तुम्ही मनामध्ये विचार करा, सद्गुरूंना आठवा. कधी तुमचं मन हलकं होऊन जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणूनच सतत दत्त माऊलींचं नामस्मरण करत जा. कारण या अखंड विश्वामध्ये जर कोणी असेल, जागृत असेल ना, तर ते दत्त माऊली आहेत. कारण या पूर्ण विश्वामध्ये दत्तगुरूंचा आणि हनुमंतरायांचा अवतार आहे ना, तो अजून संपलेला नाही. म्हणून कलियुगाची देवता आहे ना, ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहे, म्हणजे दत्तगुरू माऊली आहेत. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. जोपर्यंत मृत्यू येत नाही ना, तोपर्यंत लगेच सुरुवात करा. नामस्मरण आपल्या मुखामध्ये घ्या. तुमचे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या सत्तेशिवाय, त्याच्या एका स्पर्शाशिवाय या झाडाचं पानसुद्धा खाली पडत नाही, पानंसुद्धा हलत नाही. म्हणूनच सुख दुःखाचे देवता आहे ना, माझा भगवंतच आहे ना. म्हणूनच चांगले कर्म करा, भगवंताची सेवा करा, भगवंताची भक्ती करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल, सुख निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.